नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ. सूर्यकांत भारताचे 53वे सरन्यायाधीश. 14 महिन्यांचा मिळणार कार्यकार. G20 शिखर परिषद आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले. अयोध्येतील ध्वजारोहण सोहळ्याला लावणार उपस्थिती. 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत ध्वजारोहण सोहळा. गाफील राहू नका, अन्यथा ही शेवटची निवडणूक ठरेल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा इशारा. नगरपालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या सभांचे धडका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर भारतात तर अजित पवार मराठवाड्यात करणार प्रचार. मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर जवळ भीषण अपघात. अपघातात 22 प्रवासी गंभीर जखमी. लोकांनी समाजकारणात येऊन परिवर्तन घडवावं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. 2047 पर्यंत काँग्रेसची सत्ता येणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जेला अटक. वरळी पोलिसांनी मध्यरात्री 1 वाजता केली अटक. बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी अजित पवारांकडून दबाव. शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा आरोप. उमेदवार निवडून द्या, मंचरमध्ये विकास निधीचा पूर आणू. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य. पुण्यातील नवले पुलावर अपघाताची मालिका सुरूच. मध्यरात्री पुन्हा नवले पुलावर अपघात झाल्याची माहिती. मध्य प्रदेशातील उमराटीमधून 800 पिस्तुलांची विक्री. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. संग्राम जगताप यांनी मला 51 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. ठाकरे गटाचे किरण काळे यांची माहिती. काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. माजी खासदार नवनीत राणा यांची काँग्रेसवर टीका. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात आज नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना. श्री सूर्यनारायण आणि काळ भैरवनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.